हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता। संयुक्त महाआघाडीच्या नेत्यांकडून मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन। खासदार माजी मंत्री आमदार यांच्याकडून भाजप नेत्यांच्यावर टीकास्त्र। संयुक्त महाआघाडीच्या नेत्यांच्या हस्ते मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले। मिरज पंचायत समितीमधील सभापती, उपसभापती आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर उद्घाटन घेण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत भाजपा नेत्यांचा निषेध करण्यात आला। खासदार, माजी मंत्री, आमदार यांच्याकडून भाजपाचे नेते आणि पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांच्यावर टीकास्त्र सोडले गेले। खासदार विशाल पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार इद्रिस नाईकवडी आणि शिवसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे यांनी मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता पाटील, मिरज पंचायत समितीच्या सभापती तन्वी कमलेकर, उपसभापती ललिता काकी शेजूळ, स्नेहलताई मोरे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत अवधूत, वर्षा कांबळे, सुजाता पाटील, गायत्री घोरपडे, रिदा मुजावर, सूरज मगदूम, शोभा मोहिते, संयोगिता कोळी, सुप्रिया तवटे, स्नेहल पाटील, अरविंद संगपाळ, नगरसेवक सागर वनखंडे, नगरसेवक अथर नाईकवडी, युवा नेते श्वेतपद्म कांबळे, मिरज पूर्व भागाचे नेते विजय पाटील, सुरेश कोळेकर, महेश मोरे, प्रकाश कोळी, अशोक मोहिते, सुशांत घोरपडे, सुलेमान मुजावर, विशाल चौगुले, मिरज तालुक्यातील संयुक्त महाविकास आघाडीतील नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनतेच्या पैशाचा निधी असतो, तो कुणाच्या बापाचा पैसा नसतो। आज जरी आमची सत्ता नसली तरी कोणाच्या तालावर वागणाऱ्या आणि भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी भविष्यात तुमच्या चौकशा लावल्या जातील, याचे भान ठेवावे असा इशारा खासदार विशाल पाटील यांनी दिला। तर मिरज पंचायत समितीचे सत्तेतील पदाधिकारी हे महाआघाडीचे असल्यामुळे या इमारतीमधून सर्वांना एकत्रित घेऊन चांगलं काम करतील, असे माजी मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले। तर पैशाने विकत घेणारा सांगली जिल्हा नाही, हे तुम्हाला सांगली जिल्हा परिषदेच्या निकालावरून कळलं असेल, असा टोला लगावत माजी मंत्री अजितराव घोरपडे पुढे म्हणाले की येथील नेत्यांनी कूपमंडूप वृत्तीचे राजकारण थांबवावं, अन्यथा सांगली जिल्ह्यातून वणवा पेटला तर संपूर्ण देशभर परिणाम भोगावे लागतील। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळीच येथील नेत्यांच्या प्रवृत्तीला आवर घालावा, अशी टीका माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी केली। तर मिरज पॅटर्न म्हणजे फक्त मिरज शहरापुरता मर्यादित नाही, त्यामुळे सांभाळून राहा आणि मर्यादित राहा, असा इशारा आमदार इद्रिस नाईकवडी यांनी दिला। तर 15 कोटींचा निधी खर्च करून बेळंकेतील 15 लोक सुद्धा कार्यक्रमाला आणता आली नाहीत, अशी टीका शिवसेनेचे मनपा क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे यांनी केली। तर पंचायत समितीमधील सभागृहाला पद्मभूषण वसंतदादा पाटील यांचे नाव देण्यात आले आहे, अशी माहिती मिरज पंचायत समितीच्या सभापती तन्वी कमलेकर यांनी जाहीर केली। उपसभापती, पंचायत समिती सदस्य वनखंडे साहेब स्वतः या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वच पदाधिकारी आणि बंधूंनो, एक चांगली इमारत आपल्या पंचायत समितीच्या आवारात उभी राहिलेली आहे आणि मला खात्री आहे की नवनिर्वाचित पंचायत समितीचे सभापती आणि सदस्य सर्वांनाच न्याय देण्याचं काम या इमारतीतून करतील। अतिशय चांगल्या पद्धतीने इमारतीचं काम झालेलं आहे आणि चांगली व्यवस्था मिरज तालुक्यातील जनतेसाठी आज उपलब्ध होते। त्याचं उद्घाटन या निमित्तानं झालं, मला स्वतःला मनापासून आनंद आहे। मला 5:45ला हरिपूरला एक लग्न आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वांची परवानगी घेऊन मी पुढे जाणार आहे, पण पुढचा कार्यक्रम रीतसर या ठिकाणी होणार आहे। मला फक्त एकट्याला जायची परवानगी आहे, बाकी कोणाला नाही। त्यामुळं मी पुन्हा सभापती तन्वी, उपसभापती, पंचायत समितीचे सर्व सदस्य, जिल्हा परिषदेचे सर्व उपस्थित सदस्य आणि सर्वच मान्यवरांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता।